तर आपल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूची जी गॅलरी आहे त्या साईडला थोडीशी जागा रिक्त करून महिला वर्गांसाठी आपण त्या ठिकाणी जागा करून द्यायची. मी आपण सर्वांना सहकार्य करतो की आपण थोडंसं पुढे सरकून घ्या, कारण खूप जागा आहे. आज या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी जर महिला वर्ग येत असतील तर त्यांना देखील आपण त्या ठिकाणी आपण जागा करून द्यायची आहे. तर सामन्याला सुरुवात देखील झाली आहे. गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. अर्थात जिजा एंटरप्राइजेस संघाचे संघमालक आशिष शेदुलकर आहेत. तर गौतम स्पोर्ट्स या संघाचे संघमालक रणे गोपाळ सातामकर, अजिंक्य पाटील ज्याच्याबद्दल आपण आत्ताच म्हणालो. इथे मात्र पहिल्या चढाईचा मान स्वीकारतोय कोपरा रक्षक सुमित याला संघाच्या बाहेर बसवतो. तर इथे मात्र आपण पाहिला तर गुणाफलक देखील थोडासा बदललेला सामन्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळतोय. 3-0 डॅरेल पेन्ना ज्याचा माउंट कोर्ले संघाचा खेळाडू आहे. आणि इथे मात्र गौतम स्पोर्ट या संघातून प्रतिनिधित्व करताना आपल्याला त्याचा देखील खेळ पाहायचा आहे. बरोबर आहे. स्कोर तर विराज गुंड 10 नंबरची जर्सी परिधान केलेला, ज्याला आज जिजा एंटरप्राइजेस या संघातून संधी मिळाली आणि ज्याच्या खेळाडूंना मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली तितपत आपल्या संधीचं सोनं करतायत. आज सर्वांचा कस लागणाऱ्या या मैदानावरती खऱ्या अर्थानं एक से बढ़कर एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात तालुक्यामध्ये जरी ही स्पर्धा आयोजित केलेली असती, परंतु आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण जर पाहिलं तर ओमकार वाडकर, अजिंक्य पाटील, तर दुसरीकडे डॅरेल पेन्ना, राकेश मोकर, अविनाश गायकर असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकदा तगडी झुंजा देखील पाहायला मिळत आहेत. मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 एक छान वातावरणात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. मी प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण थोडंसं सरकून घ्यायचं आहे, कारण बसण्यासाठी खूप जागा आहे. आपण बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. प्रवेशद्वारापाशी जे उभे आहेत प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती आहे आपण प्रवेशद्वार मोकळा करायचा आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी करायची नाही, कारण बरीचशी जागा आजूबाजूला आपण पाहिलं तर गॅलरीमध्ये शिल्लक आहे. बसून पाहिली तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये आणि स्पर्धेचा आनंद खूप छान प्रकारे घेता येईल. तर सर्वांना विनंती असणार आहे की आपण प्रवेशद्वार रिकामा करायचा आहे आणि कृपया ज्याच्या बाईक रोडवर पार्क केलेल्या आहेत त्यांनी त्या बाईक तिथून काढायचे, कृपया पार्किंग मध्येच लावायचे आहेत, कारण संध्याकाळची वेळ झालेल्या मान्यवर भेट देण्यासाठी येत आहेत. आपण त्या ज्याच्या कोणाच्या बाईक आहेत रोडवर त्यांनी त्या साईडला करायचे, पार्किंग मध्ये लावायचे, कारण खूप आजूबाजूला मोठी जागा आहे तिथे ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्याच ठिकाणी त्या बाईक पार्क करायच्या आहेत. अविनाश गायकरची चढाई आपण पाहतोय. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला अविनाश आपल्या संघासाठी यशस्वी गुण प्राप्त करून देतोय. ओमकार वाडकर याला संघाच्या बाहेर बसवतोय. एक शिस्तबद्ध संघ आपण मित्रांनो या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा राबवण्याचं ज्या वेळेला ठरवलं गेलं आणि गेली 2 ते 3 महिने या स्पर्धेची तयारी चालू होती, कुठेतरी नियोजन कशा पद्धतीनं करायचं आणि एक मोठं नियोजन करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून, सर्व खेळाडूंचा विचार करून, कोणत्याही प्रकारे कोणत्याही खेळाडूला नुकसान पोचू नये या सर्व गोष्टींचा विचार करून ही स्पर्धा राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि त्याचा मुख्य पांडा म्हणजे नितीन कमाने यांनी ही संकल्पना आमच्या समोर ठेवली. मगाशी सरांनी सांगितलं की गतवर्षी पंचक्रोशीय प्रीमियर लीग राबवली गेली आणि त्यातून कुठेतरी पुढे जाण्याचा मार्ग आपण काढला पाहिजे. जर पंचक्रोशीसाठी करतोय तर आपण तालुक्याचा देखील विचार केला पाहिजे, कारण तालुक्यातून देखील नामवंत खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये आज ना आपला कबड्डी खेळातून नाव कमवत आहेत. आणि म्हणूनच ही तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला आणि जवळजवळ सप्टेंबर महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू झाली आणि आज ही स्पर्धा
आपण या मैदानावरती या स्पर्धेतले चिंताथरारक नजराने आपण पाहतोय मित्रांनो. प्रत्येक खेळाडूचा खेळ आपण जर पाहिला सुरुवातीपासूनच तर कोणता संघ कोणता खेळाडू कशा पद्धतीचा खेळ करेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही. कोणता संघ विजयी होईल याचा देखील आपण अंदाज लावू शकत नाही. आणि ज्या पद्धतीची आपल्याला स्पर्धा भरवायची आहे, ज्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म आपल्याला सर्व खेळाडूंना द्यायचा आहे, त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म कसा तयार करायचा याचा पूर्ण अभ्यास करून जे या कबड्डी खेळासाठी ज्यांनी जास्तीत जास्त काळ दिलाय त्यांचं मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीनं मैदानं तयार करायची, कशा पद्धतीनं या सर्व मैदानावर प्रेक्षकांची व्यवस्था करायची, कशा पद्धतीनं सर्व मान्यवरांची व्यवस्था करायची, या सर्वच गोष्टींचा विचार करून आम्ही रिव्ह्यू देखील ठेवण्याचा निर्णय घेतला. तर आपण एवढं करतोय तर खेळाडूंचा कोणत्याही प्रकारे नुकसान न होण्यासाठी रिव्ह्यू सिस्टीम देखील आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आमचे निमंत्रित पाहुणे सन्माननीय उमेश देवेकर, आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. सन्माननीय उमेश देवेकर, आपण विनंती असणार आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. तर चालू असलेला सामना जिजा एंटरप्राइजेस वर्सेस गौतम स्पोर्ट्स. पुन्हा एकदा विराज मात्र मैदानावरती तुफान खेळी करतोय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सुपर एक म्हणजे एक चढाई आणि 4 गुण. आणि हा जो ही जी प्रतिसाद मिळतो, टाळ्यांचा कडकडा जो आपल्याला कानावर पडतोय, या ठिकाणी आदरणीय मंगेशभाई दांडेकर यांचं देखील आगमन होते. मी प्रवेशद्वारापाशी विनंती करतो की आपण प्रवेशद्वार रिकामा करायचं आहे. सन्माननीय मंगेशभाई दांडेकर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्याचबरोबर आदरणीय बाबा दांडेकर म्हणजे अविनाश दांडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मी प्रवेशद्वारापाशी जे उभे आहेत कृपया आपण प्रवेशद्वार रिकामा करायचे. त्या ठिकाणी मान्यवर येत आहेत. सन्माननीय मंगेशभाई दांडेकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आजच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय मंगेशभाई दांडेकर, अविनाश दांडेकर, त्याचबरोबर आदरणीय दिघे यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर माजी कबड्डीपटू हरिभाऊ गाडगे, आपण कुठे आला तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय उमेश दिवेकर, आपण कुठे आला तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आदरणीय मंगेशभाई दांडेकर यांचं देखील आगमन झालं. मी त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर आदरणीय अविनाश दांडेकर उर्फ बाबा दांडेकर यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आदरणीय राजू फडणवीस संचालक सुपारी संघ यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर चालू असलेला सामना पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. गौतम स्पोर्ट्स संघाचे संघमालक आपल्याला माहिती आहेत की आदरणीय गोपाल सतामकर यांचा संघ मैदानावरती घडतोय. त्यानंतर जिजा एंटरप्राइजेस सन्माननीय आशिष शेदुलकर यांचा संघ मैदानावरती सामना खेळतोय. या स्पर्धेतला हा 3रा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरोखर रोमांचक दृश्य आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे, ज्या पद्धतीची स्पर्धा खेळवण्याचा निर्णय आणि कशा पद्धतीने खेळवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या स्पर्धेची पूर्ण कशी तयारी झाली, त्या स्पर्धेची आतुरता आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांना देखील होती. ही स्पर्धा मात्र सर्वांच्या डोळा देखत आपण या ठिकाणी सुरू केली आहे. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला ओंकार चढाई करतोय.
गौतम सोड संघाच्या प्रांगणामध्ये. सतत ओंकार हा ज्याचा मूळ संघ श्री गणेश आधार, परंतु आज त्याला जिजा एंटरप्राइजेस या संघामध्ये संधी मिळाली. आणि ओंकार बद्दल सांगायचं झालं तर मागची 2 वर्ष नक्कीच त्यानं गाजवली. आणि या वर्षीचा आपण जर हंगाम पाहिला तर फारशा मुरुंच्या स्पर्धा सुरू झालेल्या नाही आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये देखील खेळ ओंकारचा देखील आपण पाहिला तर नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. डॅरेल पेना इथे मात्र खूप चांगला प्रयत्न होता. छोटा फटाका बडा धमाका नक्कीच आपण 2 चाळ्यांमध्ये मागच्या पाहिलाय, परंतु यावेळेला प्रयत्न विराटचा फसला. परंतु प्रयत्न हे विराट कायम करतोय, कारण प्रयत्न जर केले तरच यश मिळेल. आणि प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर मग मात्र यशाला पर्याय नाहीये. ते मात्र पुन्हा एकदा डॅरेल पेना रिक्तास ते माघारी परतलाय. जिजा एंटरप्राइजेस संघाची ज्याच्यावर कर्णधार पदाची धुरा आहे अजिंक्य पाटील. नक्कीच आपण पाहिलं तर बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु काय जाते माहिती, ज्या पद्धतीनं खेळ शांत आहे, स्वभाव शांत आहे, तिथे मात्र बोनस गुण. आणि सामना मध्यंतरासाठी थांबतोय आणि मध्यंतरपर्यंतचा स्कोर जर आपण पाहिला म्हणजे गुणफलक जर पाहिला तर 10-17 आपल्याला असं आपल्याला पाहायला मिळतंय. तर सामना मध्यंतराचा खेळ जमलेला आहे. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार देतोय. काव्या स्पोर्ट्स वर्सेस ओबी स्पोर्ट्स आपण तयारीत राहायचं आहे. काव्या स्पोर्ट्स वर्सेस ओबी स्पोर्ट्स सेकंड बॉल आहे, आपण तयारीत राहायचं आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. सामनाधिकारी दोन्ही संघांना लाईनअप करून घ्या. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. आता तर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं कबड्डीत रंजलेले गांजलेले ज्यांनी खरोखर कबड्डी क्षेत्रात फक्त खेळ न करता माझ्या बरोबरची कबड्डी, माझ्या बरोबरची जे खेळाडू आहेत ते कसे पुढे जातील, किंवा माझ्यापेक्षा जे तरुण नवोदित जे खेळाडू आहेत ते कसे पुढे जातील, ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये असतं आणि ज्याच्यातून प्रत्येक खेळाडू तयार होत असतं, असा एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय हेमंत तोडणकर सर आपणास विनंती करतोय की आपण मैदानाच्या मध्यभागावर यायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हेमंत तोडणकर सरांसाठी, कारण मी मगाशी सुद्धा सांगितलं घाटकोपर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष सुद्धा आहेत आणि गेली सलग 5 वर्ष ज्यांनी घाटकोपर प्रीमियर लीग राबवली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या मुरुड तालुक्यातील अगरदंडा गावचे रहिवासी धन्यवाद. सामना मात्र सुरू होतोय गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस अशा या दोन संघांमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामन्याला मात्र सुरुवात झालेली आहे. अनेक मान्यवरांचा या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद मात्र लाभलेला आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत.
अनेक गुणीजनांचा देखील या ठिकाणी अर्थात मैदानावर देखील सन्मान केला जात असतो। अर्थात हा सन्मान असतो त्यांच्या कर्तृत्वाचा, सन्मान असतो त्यांच्या या सामाजिक कार्याचा। आणि अशा विविध सामाजिक कार्यामध्ये, विविध स्पर्धांमध्ये जे सहभाग घेत असतात त्यांनाच अशा मंडळाच्या माध्यमातून सन्मानित केलं जात असतं। अनेक गुणी खेळाडूंचा देखील या ठिकाणी सन्मान होत असतो। म्हणजेच काय की आदर्श देण्याचं काम हा त्याच्या माध्यमातून होत असतो। येणारी नवीन पिढी, येणारे अनेक युवक खेळाडू त्यांचाच आदर्श घेत खऱ्या अर्थानं पुढे जात असतात। म्हणून मोठ्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं असतो। चालू सामना 10-18 अशा गुणांवर आहे आणि इथे मात्र चढाई बाजार अर्थात राकेश बाद होतोय आणि विसल पडलेली आहे सर विसल ज्या वेळेला पडत असते कदाचित आपल्या लक्षात आलं नसेल त्यावेळेला मात्र आपण देखील सोडायचं असतं। सामनाधिकारी तेवढ्यासाठीच त्या ठिकाणी थांबवलेले असतात। मग अशा वेळेला आम्ही अनेक वेळेला पाहत असतो की चढाई मात्र 30 सेकंदाची असते, मग काहीशे सेकंद शिल्लक असतात। मग अशा वेळेला चढाई बहादर येतो आणि मग कुठेतरी ताकद लावत असतो, परंतु त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू देखील तेवढ्याच आक्रमकतेने त्या खेळाडूला पकडत असतात। मग कुठेतरी खेळाडूला मारा लागण्याची शक्यता असते। मग विसर एकदा पडली की खेळाडूला सोडून द्यायचं असतं। 12-19 असा गुणफलक देखील आपण या ठिकाणी पाहतोय। हॅलो, आणि विनंती असेल जे रस्त्यावर ज्याने बाईक लावलेले आहेत ना त्याने प्लीज आपण पुढे पार्किंग मध्ये लावा। प्लीज रस्त्यावर ज्याने बाईक लावले आहेत त्याने प्लीज पार्किंग मध्ये लावून घ्या। अनेक मान्यवर इथे येत असतात, त्यांना देखील येण्या जाण्यासाठी अडथळा निर्माण होतोय, हे मात्र आपण लक्षात घ्या। राऊत सर, रिव्ह्यू मात्र मागितलेला आहे। थर्ड अंपायर कडे चॅलेंज मात्र या ठिकाणी केलेला आहे। सुंदर स्पर्धा आहे मित्रांनो। रिव्ह्यू सिस्टम देखील या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे। हर्ष सोडणकर आपल्या खेळासाठी नरेश चिलरकर यांच्याकडून अर्थात 100 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे। सामना संपल्यानंतर मात्र आपण आपल्या उत्तम खेळासाठी, आपल्या चांगल्या खेळासाठी या ठिकाणी त्यांच्याकडून हे बक्षीस मात्र देण्यात सुंदर एक चांगला प्रयत्न मात्र या ठिकाणी चढाई बाजाराच्या माध्यमातून करण्यात आला होता। परंतु आक्रमण देखील जरी तितकंच स्ट्रॉंग असलं, मजबूत असलं तरी देखील क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आखण्यात आलं होतं। ते अर्थात जिजा एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून सुंदर खेळ। दोनहीकडे आपण पाहिलं 12-20 असा गुणफलक मात्र या ठिकाणी लागलेला आहे। 20 गुण असतील ते जिजा एंटरप्राइजेस आणि 12 गुण आहेत ते गौतम स्पोर्ट्स या संघाकडे। आता मात्र सुपर टॅकरसाठी नामी संधी निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु चढाई बहादर मात्र इथे कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न आहे, कुठेतरी टाइमपास चढाई मात्र या ठिकाणी केली जाते आणि चढाई बहादर मात्र इथे रिक्त हस्ते परततोय। ग्रीन कार्ड या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, आमच्या सामनाधिकाऱ्यांकडे देखील काही अस्त्रशस्त्र असतात त्याचा जे वापर करत असतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं या मैदानावर, कबड्डीच्या मैदानावर
त्यांच्याकडे सुद्धा ग्रीन कार्ड असते, त्यांच्याकडे सुद्धा येलो कार्ड असते आणि त्यांच्याकडे सुद्धा रेड कार्ड देखील असते. त्यांच्या संरक्षणासाठी देखील ते कार्ड असतात. कबड्डीच्या आयोजनामध्ये कबड्डी खेळ उत्तमोत्तम व्हावा, कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये त्यासाठी देखील त्या ठिकाणी कार्ड असतात. हिरवा कार्ड म्हणजेच त्या ठिकाणी ताकीद कार्ड असतं. त्याच्यानंतर खेळाडूंना लक्षात घ्यायचा, पुन्हा जर आपण त्याच ठिकाणी तशा पद्धतीनं काही आपण जर वर्तन केलं तर मात्र येलो कार्ड असते आणि येलो कार्डला मात्र आपल्याला 2 मिनिटं मैदानाच्या बाहेर बसावं लागतं. आणि तरी सुद्धा अजून तीच चूक पुन्हा त्या खेळाडूकडून झाली तर मात्र रेड कार्ड असतं. मग रेड कार्डला मात्र संपूर्ण सामना तो खेळाडू मैदानाच्या बाहेर बसत असतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ग्रीन कार्ड, येलो कार्ड आणि रेड कार्डचा वापर मात्र त्या ठिकाणी सामनाधिकारी करत असतात. त्यांना संपूर्ण अधिकार अर्थात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशननं किंवा त्या असोसिएशननं दिलेला असतो. सुंदर इथे मात्र अप्रतिम खेळ हा रसिक मनावर, खऱ्या अर्थानं रसिक मनाला आवडणारा खेळ हा दोनही संघांच्या माध्यमातून होतोय. सिंगल गुण मात्र निश्चितपणे दिला जातोय. आता मात्र चढाईसाठी येतो तो डॅरेल, एक उत्तम या ठिकाणी कबड्डीपटू म्हणून आपला नावलौकिक ह्या मुरुड तालुक्यामध्ये मिळवणारा आता मात्र बाद होतोय. एक खऱ्या अर्थानं पारडसजड झालेलं दिसत जिजा एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूनं, जिजा एंटरप्राइजेस या संघाकडून. कारण 12-22 असा गुणफलक या ठिकाणी निश्चितपणे काहीची मोठी आघाडी आपण जिजा एंटरप्राइजेस या संघाकडे होत असताना पाहतो. गौतम स्पोर्ट्स मात्र काहीच्या गुणांनी पिछाडीवर आहे. आता मात्र आघाडी आणि पिछाडी यांच्यामध्ये सामना खऱ्या अर्थानं होणार आहे. पिछाडीवर असलेला संघ मात्र कुठेतरी आपली पिछाडी भरून काढण्यासाठी आक्रमक पद्धतीने या ठिकाणी आपला खेळ करणार आहे आणि आघाडीवर असणारा संघ मात्र आपलीच आघाडी टिकावी, आपली आघाडी अशीच राहावी आणि आपण मात्र विजयाचे दावेदार व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आपली आघाडी टिकवण्यासाठी कुठेतरी टाइमपास खेळ मात्र निश्चितपणे या संघाकडून होण्याचा प्रयत्न मात्र असणार आहे. परंतु इथे मात्र आपण लीग पद्धतीचे खेळ करतोय. आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय प्रभाकर धर्मा पाटील यांकडून 1005 रुपयांची देणगी आलेली आहे. अर्थात आम्ही आभारी आहोत. आदरणीय प्रभाकर धर्मा पाटील 1005 रुपयांची देणगी आहे. धन्यवाद. कारण खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य अनेक देखील मान्यवर या ठिकाणी करत आहेत. कारण अशा स्पर्धा उभ्या करण्यासाठी मित्रांनो खऱ्या अर्थानं लोकाश्रयाबरोबर राजाश्रय असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी सहज बोलून मित्रांनो अशा कबड्डी स्पर्धा या सहजगत्या उपलब्ध होत नाहीये किंवा इथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कोणत्याही प्रकारचं तिकीट नाहीये. म्हणजे मोफत कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते अगदी घर बसल्या देखील. कारण युट्यूब लाईव्ह कबड्डी स्पर्धा, मग अशा स्पर्धा करायच्या कोणी, मग अशा स्पर्धांसाठी कोणाचं योगदान, मग असे अनेकांची व्यक्तिमत्व असतात जे सहजपणे या ठिकाणी उपलब्ध होत असतात आणि अशा क्रीडा स्पर्धाला खऱ्या अर्थानं 2 हात लावत असतात, म्हणजेच सपोर्ट करत असतात. म्हणून अशांचं देखील आम्ही आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना धन्यवाद देत असतो. कोणी अगदी 10 रुपयांची देखील देणगी देत असतो, कोणी अगदी 10,000ची देखील देणगी देत असतो, कोणी 10 लाखाची देखील देणगी देत असतो. अशा लाखांमध्ये देखील देणग्या देणारे अनेक व्यक्तिमत्व असतात की त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत असतो. पुन्हा एकदा आपण 13-25 अशा गुणफलकावर पाहतोय. इथे मात्र जिजा एंटरप्राइजेस मात्र काही ऐकायला तयार नाहीये. आपला खेळ अजून देखील उत्तम गतीनं मात्र मार्गस्थ करण्याचं काम हे जिजा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे होतोय. 13-25 अशा गुणफलकावर मात्र आपण या दोनही संघांना पाहतोय. नक्कीच रंगदेवता रणदेवता साथ मात्र कोणाला देणार, साथ अशाच खेळाडूंना दिली जाते ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सांघिक शक्ती आपल्याला पाहायला मिळत असते. नाही ना आबा बोलायचंच नाही ना रे. निश्चितपणे मित्रांनो ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी अनेक मान्यवर येत असतात
आणि आता देखील आपण व्यासपीठावर पाहतोय आदरणीय माननीय श्री मंगेशभाई दांडेकर अर्थात माजी नगराध्यक्ष आहेत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंगेशभाई दांडेकर आहेत माजी नगराध्यक्ष, तसेच आदरणीय श्री अविनाश दांडेकर अर्थात बाबा चेअरमन सुपारी संघ, अशा विविध पदांवर मित्रांनो काम करणारे कार्यकर्ते अर्थात या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. अनेक जनसामान्यांना खऱ्या अर्थानं मदत करणारे कार्यकर्ते आहेत आणि आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. आपल्या देखील एक महत्त्वाची भूमिका आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी निश्चितपणे आहे. कारण व्यासपीठ अशाच माध्यमांना, अशाच लोकांना, अशाच पुढाऱ्यांना, अशाच कार्यकर्त्यांना, अशाच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मंडळींना लाभत असतं, जे अनेक गोरगरीब जनतेला, अनेक जनसामान्यांना मदतीसाठी पुढे जात असतं. मग कोणी आर्थिक स्वरूपात असेल, कोणी मार्गदर्शनाच्या स्वरूपात असेल, कोणी विविध माध्यमातून मात्र सहकार्य करत असतं. आणि अशाच मान्यवरांचं देखील आम्ही शाब्दिक स्वरानं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय, ज्यामध्ये आदरणीय मंगेशभाई दांडेकर असतील, आदरणीय अविनाश दांडेकर असतील किंवा अन्य व्यासपीठावर मंडळी असेल. आपण अशाच प्रकारचं सहकार्य भविष्यात देखील अनेकांपर्यंत करावं ही मात्र निश्चितपणे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली जाते. 15-27 चालू सामना गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. अजून देखील तीच आघाडी निश्चितपणे जिजा एंटरप्राइजेस या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशा आयोजनाखाली या ठिकाणी होणारी कबड्डी स्पर्धा अर्थात ज्या कबड्डीचं नाव देण्यात आलंय मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024. आणि ह्या चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं गेली अनेक दिवस, गेली काही महिने मात्र ही कबड्डी स्पर्धा मित्रांनो चर्चेत होती. चर्चेला मात्र उदाहरण आलं होतं ही कबड्डी स्पर्धा कधी येणार, या कबड्डी स्पर्धेची तारीख मात्र कधी येणार, या प्रतीक्षेत असणारी कबड्डी स्पर्धा आज मात्र ह्याची डोळा आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रात्यक्षिक या कबड्डीचं या मैदानावर मात्र होत असताना पाहतोय. कारण मुरुड तालुक्यातील अनेक गुणी खेळाडूंना या ठिकाणी व्यासपीठ मात्र निर्माण झालंय. अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थानं आपला खेळ या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी संधी मिळते आणि आता मात्र गुण दिले जातात. बोनस प्लस 2 पॉईंट, टोटल 3 पॉईंट आता या ठिकाणी गौतम स्पोर्ट्स या संघाकडे. मात्र अजून देखील गुणफलक जर पाहिला तर 19 अनेक भल्या मोठ्या आघाड्या आणि पिछाड्या या अनेक वेळेला मैदानावर आपण होत असताना पाहतोय. अनेक मोठमोठ्या आघाड्यांचं पिछाड्यांमध्ये रूपांतर करण्याचं काम अशाच खेळाडूंच्या माध्यमातून होत असतं. परंतु आता मात्र तशी काही भूमिका या ठिकाणी आपले खेळाडू मांडणार का, आपल्या संघासाठी तारणहार कोणता खेळाडू ठरणार का, ही मात्र या ठिकाणी गुंततात. कारण अजून देखील 19-30 म्हणजेच तब्बल 11 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. निश्चित दीपेश गुंड आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं. दीपेश गुंड आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रवेशद्वार कृपया आपण गर्दी करू नका मित्रांनो, खूप जागा आहे बसायला. येऊन आपण ही स्पर्धा बसून पाहायची आहे कारण खूप चांगली स्पर्धा मित्रांनो या ठिकाणी सुरू आहे. आणि आपण उगाच त्या गेटवरती गर्दी करून उभे राहू नका, कारण बसून पाहिले तर कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला देखील होणार नाही. दीपेश गुंड आपणास विनंती असणार आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. जवळपास पहिला सामना संपला. पहिल्या सामन्यामध्ये संकल्प कन्स्ट्रक्शन विजयी झाला. दुसरा सामना संपला. दुसऱ्या सामन्यामध्ये कैवल्य सेवन स्टार विजयी झाला. तिसरा सामना सुरू झाला. तिसऱ्या सामन्यामध्ये गौतम स्पोर्ट्स जिजा एंटरप्राइजेस हा सामना मात्र खेळला जातोय. क्षणातच या ठिकाणी कोणता संघ विजयी होणार हे आपल्या समोर येणार. तर यापुढील चौथा सामना मात्र काव्या स्पोर्ट्स वर्सेस ओवी स्पोर्ट्स या दोन संघांना या ठिकाणी निमंत्रित मात्र करण्यात आलेला आहे. तदनंतर थर्ड कॉलला मात्र दोनही संघांना मैदानावर उपस्थित व्हायचा आहे. सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे. अर्थात चालू सामना होता गौतम स्पोर्ट्स वर्सेस जिजा एंटरप्राइजेस. मी सगळ्यांचं अभिनंदन करणार आहे गौतम स्पोर्ट्स, आपण मात्र या सामन्यामध्ये विजयी झालात. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. अर्थातच प्रतिस्पर्धी संघ असणारा जिजा एंटरप्राइजेस आपण जरी पराभूत झाला असाल तरी सुद्धा संधी मात्र आपल्याला देण्यात येत असते. मात्र पुढील संधी देखील आपल्यासाठी असणार आहे. डीजे द्या.